पिंपरी चिंचवड अवैध दारूमुळे हादरलंय। विषारी दारूमुळे एकूण 16 जणांचा मृत्यू झालाय। यावरून आमदार रोहित पवारांनी टीका करत सीपी सांगकाम्या असल्याची टीका केली आहे। वरून सीपींना जे सांगितलं जातं तेच सीपी करत राहतात। सीपी आल्यापासून पुण्यात रस्त्यावर कोयत्याने हल्ला केला जातो। दिवेघाटात 200 पोरं दारू पिऊन कोयते घेऊन ड्रग्ज घेऊन तमाशा करत असतील तर सीपी काय बोलतात यावर लक्ष देऊन आपण काय करणार असा आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे पुण्यातील सीपी अमितेश कुमार यांना कायदा व्यवस्था सांभाळण्यात खरंच अपयश आलंय का? रोहित पवार म्हणतात तर सीपी खरंच सांगकाम्यासारखं काम करतात का? पुण्यातील गुन्हेगारीत आणि अवैध धंद्यात खरंच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे का? पुणे पोलीस फक्त गरिबांवरच कारवाई करतायत का? पुण्यातील मोठमोठ्या हॉटेल्स पब रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या मदतीने सुरू राहत आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पुण्यात सध्या अवैध दारूचा मोठा व्यवसाय सुरू असून दारू माफिया पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये बसलेत। हे दारू माफिया पोलिसांना हप्ते देऊन आपला अवैध साम्राज्य सुरू ठेवत असल्याचा आरोप आहे। याच अवैध दारूमुळे तब्बल 16 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र पुण्याचे सीपी अमितेश कुमार पुण्यात कोणतेही अवैध धंदे सुरू नसून पुण्यात कायदा सुव्यवस्था एकदम सुरळीत आहे असं म्हणताना दिसतात। मात्र पुण्यात जमावबंदीचा कायदा लागू असून रात्री 10 वाजता दुकानं बंद होतात, तरीही रात्री दारू पिऊन अनेक जण आपला जीव गमावतात। यातच पुण्याचे पोलीस सांगताना दिसतात की पुण्यात तर सर्व सुरळीत आहे। यावरून आमदार रोहित पवारांनी पुण्याचे सीपी अमितेश कुमार आणि राज्य सरकारला धारेवर धरले। सीपी हे सांगकाम्यासारखं काम करतात। त्यांना वरून जे सांगितलं जातं तेच ते करतात। ते पुण्यात आल्यापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते। त्यांनी गुंडांची धिंड काढली, पण आता तेच गुंड काळ्या गाडीतून फिरत रील्स बनवतात आणि पोलिसांनाच हिनवताना दिसतात। पुण्यात दिवसाढवळ्या कोयत्यानं हल्ला होतो अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। विषारी दारूमुळे 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे। एकीकडे सीपी म्हणतात 2 नंबरचे सगळे धंदे बंद, मग हे काय? हडपसरमध्ये बघा, हे जे सीपी आहेत ना ते सांगकाम्या सीपी आहेत। त्यांना वरून जे सांगितलं जातं तेवढं फक्त केलं जातं। सीपी आल्यापासून या पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं पार रस्त्यावर नाही तर ब्रिजवर कोयतेली मारलं जाते आणि मग उगाच काय नसताना सुद्धा इथं कुठेतरी जमावबंदीचा कायदा आणलाय। महाराष्ट्रात कुठंच नाही। आता जमावबंदीचा कायदा या महाराष्ट्रात कुठंच नसताना पुणे शहरामध्ये आणण्याचं कारण काय? त्याच्याचबरोबर जर दिवसा ढवळ्या कोयतेली लोकांना मारलं जात असेल, दिवे घाटामध्ये 200 पोरं कोयते घेऊन आणि तिथं दारू पिऊन ड्रग्ज घेऊन तमाशा करत असतील, पुण्यामध्ये ड्रग्जचं एवढं प्रमाण वाढलं असेल, त्यामुळे सीपी काय बोलतात आणि काय करतात ह्याच्याकडे आपण लक्ष देऊन काय करणार? हे बघा, एकतर खोट्या प्रकारची जी दारू आहे ती मोठ्या प्रमाणात दिली जाते, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्याचबरोबर सीपी म्हणजे पोलीस विभाग तर जबाबदार आहेच। आता पोलीस हे सीपी आल्यानंतर काय केलं? यांनी परेड केला। कोणाचा परेड केला? गुंडांचा परेड केला। आता दुसऱ्यांदा जेव्हा बोललं तेच गुंड काळ्या गाडीमध्ये प्रवास करत असतात, रील टाकतात आणि हिनवतात पोलिसांना, तरी सुद्धा पोलीस काहीच करू शकत नाही। ही आजच्या सीपींची परिस्थिती आहे। म्हणजे कुठंच काय सामान्य लोकांना नाही। फक्त मात्र काय करणार? आमचे जवळचे लोक असतील त्यांच्यावर केसेस करणार, त्यांना जेलमध्ये टाकणार। व्यावसायिक एखादी अडचण असेल तर मुद्दामून त्याला अडचण आणणार। हे मात्र सीपीच्या माध्यमातून काम केलं जातं। आणि पुण्याची परिस्थिती बघायची झाली, जसं दारू खराब क्वालिटीची इथं मिळते तसंच पाण्याची सुद्धा अतिशय हलाखीची परिस्थिती आपल्या पुण्याची झालेली आहे। गटर गंगेतलं सुद्धा टँकरच्या माध्यमातून पाणी तिथं दिलं जातं आणि टँकरमधून पुणेकरात नुसते पुणेकर, पिंपरी चिंचवड सोडा, 1000 कोटी रुपये प्रायव्हेट लोक म्हणजे टँकर माफिया तिथं वसूल करतात। त्याच्याबद्दल कुणी काय करणार आहे का? दादा हिंदी में वाईट दीजिए। हिंदी में रिपोर्ट दिले म्हणे आज आपने गेले लोक प्रत्यक्षात 8 लोक मेले विषारी दारूमुळे, कोणीच काही करत नाही। हा काय प्रकार? कोणाला काहीच करायचं नाही। बघा, अजितदादांच्या बाबतीत सगळं काय माहीत असताना काय झालंय त्या तपासाचं काहीच नाही ना। संत गटीने म्हणजे कदाचित आता जर स्पर्धा लावली CIDची आणि एका कासवाची तर कासव जिंकेल अशी परिस्थिती आहे। चौकशी झाली पाहिजे ना। अहो, कोणीतरी कर्ता व्यक्ती घरातून गेलेला आहे, कोणाचा तरी वडील गेलाय, कोणाचा तरी मुलगा गेलाय, कोणाचा तरी भाऊ गेलेला आहे, कोणाचा तरी पती गेलेला आहे आणि याबद्दल तुम्ही काहीतरी म्हणता हृदय विकारचा झटका लागला आणि त्याच्यामध्ये लगेच त्यावेळेस एका वेळेस 8 लोक ते सुद्धा जिथून दारू घेतात ती दारू पिल्यानंतर झटका लागला। अरे काय हास्यास्पद त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी या पुण्यामध्ये चालू आहेत। पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत संशयित आरोपी वानखेडेसह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले। मात्र पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलं तरी त्यांचा मृत्यू झाला ते जिवंत होणार आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। जर पोलिसांनी आधीच कारवाई करत अवैध दारू आणि विषारी दारू नष्ट केली असली तरी अनेक कुटुंबांना आपल्या जवळची माणसं गमावी लागत नसली। एका कुटुंबानं तर आपल्या घरातील 4 जणांना गमावलंय। हे केवळ आणि केवळ विषारी दारूमुळेच झालंय। ते दारू पिऊन आले आणि उलटा करायला लागले। डॉक्टरकडे नेईपर्यंत सगळं संपलं असं मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं। पण ही दुर्दैवी वेळ पुणे पोलिसांमुळे आली आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। या मृत्यूला जेवढं दारू विक्रेते जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार पुणे पोलीस देखील आहेत असं म्हटलं जातंय।
पुण्याचे सीपी अमितेश कुमार झाल्यापासून पुण्यात कायदा व्यवस्था बिघडल्याची टीका देखील काही लोक करताना दिसत आहेत. पाहूयात अमितेश कुमारांनी पहिलं कुठे काम केलं आणि ते पुण्यात आल्यापासून कोणत्या कोणत्या गुन्हेगारीच्या घटना घडल्यात. अमितेश कुमार यांनी नागपुरात सीपी म्हणून काम केलंय, त्यामुळे ते फडणवीसांच्या जवळचे अशी चर्चा आहे. अमितेश कुमार यांनी पुण्यात पदभार स्वीकारल्यापासून पुण्यात मोठ्या घटना घडल्या आहेत, ज्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. मे 2024 मध्ये पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण घडलं. यावेळी 2 निष्पापांचा मृत्यू झाला आणि पोलीस आरोपीला बिर्याणी खाऊ घालताना दिसले. ऑक्टोबर 2024च्या दरम्यान बोबदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडून दिली होती. पुण्यात तर कोयता गँगचा नेहमीच धुमाकूळ पाहायला मिळतो. जणू कोयता गँग पोलिसांचे जावाईच आहेत. त्यांना वाटेल तेव्हा ते शहरात दहशत माजवताना दिसतात. राज्यात ड्रग्सचं प्रकरण चांगलंच गाजलेलं असताना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील L3 पबमध्ये रात्री उशिरापर्यंत ड्रग्स पार्ट्या सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला, ज्यानं एकच खळबळ उडाली होती. जानेवारी 2025 मध्ये येरोडा भागातील WNS कंपनीच्या आवारात सर्वांसमोर एका 28 वर्षीय तरुणीची तिच्याच ऑफिसमधील सहकार्यानं धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली. त्यामुळे तर पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या सर्व घटना घडत असतानाच आता 19 मे रोजी काही जणांनी नवले पुलावरून एकाला खाली फेकलं. कोयत्यानं हल्ला करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण ताजं असतानाच आता अवैध दारूमुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागलेत. त्यामुळे सीपी फक्त छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्यावरच कारवाई करण्यासाठी पुण्यात आलेत का? शहरात जमावबंदीचा कायदा लागू आहे, त्यामुळे पुण्यात हॉटेलसह इतर व्यवसाय रात्री 10 वाजेनंतर चालवण्याची परवानगी आहे, तरीही अशी घटना घडली आहे. पुणे पोलिसांकडून शहरात 2 कायदा दिसत आहेत. कारण गरिबांची हॉटेल प्रशासनात 10 वाजले की बंद करताना दिसत आहेत, मात्र ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी कायदा थोडासा थंड होताना दिसतोय. रात्री उशिरा पब, मोठ्या हॉटेल्स बिनधास्तपणे चालताना दिसत आहेत. त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी आलेले अमितेश कुमार गुन्हेगारी कधी रोखणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. अमितेश कुमारांना पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यात यश मिळणार की पहिलेच त्यांची बदली होणार? पुण्यातील अमितेश कुमार यांची बदली व्हायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.